जेव्हा पण आम्ही मुंबईहून नाशिकला जातो ना, तेव्हा आम्ही खूप हॅपी असतो. पण रिटर्न येताना मात्र आमच्या खूप जीवावर येतं. तसंच आज मुंबईला जाण्यासाठी निघायचं होतं. पण त्या अगोदर ना, शेतामध्ये द्राक्षांचा नवीन बाग लावला होता, तो बघण्यासाठी गेलो आणि छान फुटला होता. ॲक्चुअली यावर्षी द्राक्षांचा बाग नव्हता, तर खरंच खूप सुनं-सुनं वाटत होतं. कारण दरवर्षी जेव्हा खुडा असतो द्राक्षांचा, तेव्हा एखाद्या सेलिब्रेशन सारखं किंवा दिवाळीसारखंच आम्हाला सगळं फील होतं. आम्ही घरी जातो किंवा ते घरती वातावरण खूप वेगळं असतं. ते यावर्षी अनुभवायला मिळालं नाही. मग तिकडनं आलो, पॅकिंग सुरू केली. काकूंनी छान पिकलेले आंबे सगळे पॅक करून दिले आणि ऑलरेडी मी कच्च्या कैऱ्या वगैरे सगळं पॅकिंग माझे ऑलरेडी झालं होतं आणि निघताना आमच्या लाडोबाचं हे रडणं फिक्स असतं. कारण तिला दादाला सोडून जायला अजिबात आवडत नाही. मग आजीने खाऊसाठी पैसे दिले आणि दादाला थोडा वेळ गाडीत बसवून घेतलं. मग दादाने समजदारपणा दाखवत तिला सांगितलं, की "मी माझी बॅग घेऊन येतो, तू पर्यंत पुढे जा." येताना आम्हाला खूप पाऊस सुद्धा लागला आणि हे वातावरण ना कासारा घाटातलं बघायला खूप छान वाटत होतं. 2च दिवसामध्ये मुंबई टू नाशिक आणि नाशिक टू मुंबई हा प्रवास खूप हेक्टिक झाला होता. कारण तिकडे जाऊन पण आम्ही घरात बसलो नाही, कंटिन्यू फिरतच होतो. त्यामुळे दीपकची अजिबातही झोप झाली नव्हती आणि गाडी चालवताना त्यांना असं फील होत होतं, की मला झोप येते. म्हटलं आपण ब्रेक घेऊया. रिदू कारमध्ये मागच्या सीटवर छान झोपली होती. तिची मस्त झोप झाली. मग तिला थोडंसं स्नॅक्स खायला दिलं आणि हे वातावरण पण एवढं सुंदर होतं ना, पण आम्ही थांबलो आणि 15 मिनिटातच एवढा जोराचा पाऊस सुरू झाला. शेवटी आम्हाला तिथून निघावं लागलं. नाशिकहून सकाळी 10 वाजता निघालेलो आणि मुंबईला 7 वाजले पोहोचायला. असा होता आमचा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.